नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 3 घोंगडेवस्ती कपाळे शेतीच्या बाजूला लेणकी नाल्यामध्ये असलेली पिण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर MLD पाणी लेणकी परिसरात वाहून जात आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रशासकीय अधिकारी व महानगरपालिकेचे आयुक्त यांचं लक्ष नाही. सदर या ठिकाणी लक्ष देऊन त्वरित कामाची पाहणी करून पाण्याचे बंदोबस्त करावे, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे पुत्र बिपिन पाटील यांनी म्हटले आहे. या ठिकाणी लेणकी नाल्याच्या मधोमध्ये पिण्याचं पाईपलाईन फुटलेलं आहे. हे म्हणजे 8-4 दिवसाला पाणी येतं आहे. त्या ठिकाणी आज पाणी आलेलं आहे आपल्या ढोरगल्ली शहरवस्ती या भागात. सकाळी पाणी चालू झाल्यापासून या ठिकाणी पाणी वाहत आहे. असं 4 वाजेस्तोवर हा पाणी असं वाहत चाललेलं असतं आहे. लाखो लिटर नाही तर मोठ्या प्रमाणात कितीतरी MLD पाणी या ठिकाणी वाया जात आहे लेणकी नाल्यामध्ये मिक्स होऊन. आणि आज पाणी आलेला दिवस असल्यामुळं हा प्रेशर असल्यामुळं आपल्याला कळून येत आहे की पाईपलाईन फुटलेलं आहे म्हणून. आणि जेव्हा पाण्याचं लाईन बंद केलं जात आहे त्या ठिकाणी हेच आपलं लेणकी नाल्याचं पाणी ह्या पाईपलाईनमध्ये जातं आहे. आणि हेच पाणी आपण जेव्हा पाईपलाईन मग पुन्हा हे चालू केलं जातं आहे पंप, तेव्हा पुन्हा स्टार्टिंगला जे पाणी येतं आहे घाण मिश्रित पाणी या ठिकाणी असल्या कारणामुळं घाण पाणी येतं आहे. आणि आपल्याला काय आम्ही जर तक्रार केलं तर आपल्याला सांगण्यात येतं आहे की अधिकाऱ्यांकडून साहेब 2-3 दिवसाआड पाणी होतं आहे, त्यामुळं थोडं मिश्रित पाणी येतं स्टार्टिंगला. तर हा कारण नसताना असलं अनेक ठिकाणी असं लेणकी नाल्यामधलं पाणी मिक्सअप होऊन त्या ठिकाणी लोकांना प्यायला मिळतं आहे. आणि आपले नागरिक लोक सोलापूरचे मोठ्या प्रमाणात चांगलं आता कर वसुली झालं, टॅक्स झालं, सगळं भरत आहेत. तरी त्यांना या ठिकाणी 2024ला चांगल्या शुभेच्छा प्रशासनाला द्यायला सोडून म्हणजे तुम्ही आम्हाला पैसे भरा आणि गटराचं पाणी प्या असं या असल्या शुभेच्छा प्रशासनाकडून देण्यात येत आहे असं वाटत आहे. इथं असं आहे. आम्ही आत्ता सकाळी आम्हाला कळाल्यानंतर आम्ही इथं या ठिकाणी आलो. या स्पॉटला येण्यासाठी पण कमीत कमी अर्धा तास लागतं आहे. इथं काटाड्याचा भाग आहे पूर्ण. आम्ही वाट शोधत, वाट काढत, वाट करत या ठिकाणी पोचलो. कारण पाण्याची समस्या असल्यामुळे आम्हाला कळाल्यामुळे पाण्याची समस्या म्हणजे खूप मोठं काय तर असेल म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. तर इथं बघायला भेटलं की असं लाखो लिटर पाणी वाया होत आहे. आणि आपलं ड्रेनेजचं पाणी असू दे आणि लेणकी नाल्याचं पाणी पाईपलाईनमध्ये मिक्सअप होऊन प्यायला जात आहे. त्यामुळं आम्ही प्रशासनाला कळवलं आता आल्यावर 1-2-3 तासाआधी. मी कारण साहेबांना फोन केलो, उगले मॅडमला फोन करण्याचा प्रयत्न केलो, त्यांना फोन लागत नाही आहे. उस्त्री साहेबांना बोललेलो आहे, सगळ्यांना कळवलेलं आहे प्रशासनाच्या लोकांना की असं या ठिकाणी पाणी वाहत. त्यांचा एक माणूस आला, फक्त बघितला आणि गेला. मी JCB आणि आमचं पूर्ण टीम सोबत घेऊन येतो आणि कामाला सुरुवात करू असं बोलला. असं अनेक वर्षापासून या ठिकाणी पाणी वाया जात आहे. कोणाला माहीत आहे का नाही आता किती वर्षापासून आहे? 1 महिन्यापासून आहे, 6 महिन्यापासून आहे, 1 वर्षापासून आहे का 10 वर्षापासून आहे हे कोणाला माहीत नाही. कारण इथं येणं जाण्याचं वहिवाट नसल्यामुळं कोणाचं लक्ष नसतं. लेणकी आहे म्हटल्यावर नागरिक लोकांना काय वाटतं आहे लेणकी बाबा घाणी साबराच्या इथं काय नसतं, त्यामुळं कोणाचं लक्ष नसतं या ठिकाणी. आता आम्हाला कळाल्यानंतर एका नागरिकाकडून आम्ही बघायला पाहणी करायल्यानंतर कळालं की असं मिश्रित पाणी होत आहे आपलं लेणकी नाल्याच्या पिण्याच्या पाईपलाईनमध्ये. मोठ्या प्रमाणात हानिकारक होऊ शकतं लोकांना. कळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे, प्रशासनाला कळवलेलं आहे. प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर तिने हा काम चालू करावं आणि लोकांना चांगलं पाण्याचं सुखसुविधा द्यावं.